मकर संक्रांतीसाठी आज आपण पाक न करता मस्त असे तिळाचे लाडू तयार करणार आहोत। तर त्याकरता इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर हे ग्रॅमने मोजले तर 100 ग्रॅम शेंगदाणे आहेत। आता मंद ते मध्यम आचेवर शेंगदाणे आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत। तर इथे बघा, हे शेंगदाणे मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत, जास्त करपवायचे नाही आहे शेंगदाणे। आता हे भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि याला थंड करत ठेवून देऊ। हे थंड होतात तोपर्यंत आपण तीळ भाजून घेणार आहोत। तर इथे मी 250 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। त्याच वाटीने आपण मोजलं तर 2.5 वाटी हे तीळ झालेले आहेत। आता हे तीळ देखील आपल्याला मंद ते मध्यम आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। अगदी तडतड आवाज येईपर्यंत आणि त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे चांगले भाजून घेऊया। तर इथे बघा, तीळ जे आहे ते चांगले असे फुलले पाहिजेत, असे चांगले भाजून झाले पाहिजेत, इथपर्यंत आपल्याला चांगले हे भाजून घ्यायचे आहेत। भाजणी आपण व्यवस्थित केली तर मग लाडू जे आहेत ते महिनाभर व्यवस्थित टिकतात। तर एका प्लेटमध्ये हे भाजलेले तीळ देखील आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया। तीळ थंड होतात तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊया। तर इथे त्याच वाटीने 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते किसून घेतलेलं आहे। ग्रॅमने मोजलं तर हे 100 ग्रॅम खोबरं आहे। आता खोबरं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं। हे मस्त असं खरपूस आपण भाजून घेतलेलं आहे, चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आता ह्यालाच देखील आपण प्लेटमध्ये काढून थंड करत ठेवूया। आता इथे शेंगदाणे जे आहेत ते थंड झालेले आहेत, तर याची सालं आपण काढून घेऊया। इथे बघा, शेंगदाणे मस्त अशी सालं काढून झालेली आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत चांगलं आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत। बारीक म्हणजे खूप बारीक नाही बघा, असं जाडसर थोडंसं कूट आपण इथे ठेवलेलं आहे। तर एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया। मात्र इथे शेंगदाण्याचं पावडर करायची नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं। तसंच आता आपण तीळ देखील बारीक करून घेणार आहोत। तर इथे थोडे तीळ आपण शिल्लक ठेवूया आणि बाकीचे तीळ जे आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत। इथे बघा, 2 मूठ एवढे हे तीळ आपण बाजूला ठेवलेले आहेत आणि हे जे तीळ आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत। तर मिक्सर चालू बंद करत ह्याला सुद्धा आपण वाटून घेतलेलं आहे। आता बघा, हे जाडसर असं आपण ठेवलेलं आहे, 2 ते 3 तुकडे ह्याचे फक्त झालेले आहेत, एवढं जाडसर आपण ठेवलेलं आहे। यानंतर खोबरं जे आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे, ह्याला थोडंसं हाताने कुस्करून घेऊया आणि ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। सर्व जिन्नस आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिल्लक राहिलेले तीळ, अख्खे तीळ जे आपण बाजूला काढून ठेवले होते। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये जर तुम्हाला डाळे घालायची असतील तर डाळेसुद्धा तुम्ही वापरू शकता। आता इथे अर्धा चमचा वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर आपण गूळ विरघळवून घेणार आहोत इथे। तर गूळ चांगल्या क्वालिटीचाच घ्यायचा आणि इथे मी चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे, हा साधा गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ आपण वाटीने मोजूया। तर त्याच वाटीने आपल्याला हे गूळ देखील मोजून घ्यायचं आहे। तर इथे 3 वाटी हा गूळ झालेला आहे आणि वजनाने हा 350 ग्रॅम गूळ आहे। म्हणजे तीळ आपले 250 ग्रॅम आणि शेंगदाणे आपले 100 ग्रॅम, ह्या हिशोबाने मी 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। ह्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि थोडंसं 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे। आता ह्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता, ह्याला थोडंसं बुडबुडे यायला लागलेले आहेत, असे बुडबुडे आले पाहिजेत आणि गूळ जो आहे तो असा वरती उमलून आला पाहिजे। अशा पद्धतीने हा गूळ जेव्हा असा वरती येतो, याला बुडबुडे येतात, त्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आपण जे मिश्रण आहे हे मिश्रण ह्यामध्ये घालायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गुळाचा आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे। गुळाला उकळी आली की लगेचच ह्यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं, म्हणजे मग आपले जे लाडू आहेत ते एकदम सॉफ्ट मुलायम असे तयार होतात। यामध्ये मी पुन्हा 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे, यामुळे छान अशी त्याला चव येते, त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला इथे लाडू वळवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा, हे थोडंसं थंड झालेलं आहे, जास्त काही गरम नाही आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आणि लगेचच कोमट असतानाच आपल्याला ह्याचे लाडू वळवून घ्यायचे, म्हणजे ते पटापट लाडू वळवू शकतात। तर आता तुमच्याकडे कोणीतरी मदतीला असेल तर पटापट हे गरम असतानाच करून घ्यायचं,
म्हणजे मग ते व्यवस्थित वळतात. जर नाही वळले तर पुन्हा एकदा थोडंसं गरम करू शकता किंवा मग नाहीतर मिक्सरला थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे मग लाडू व्यवस्थित वळतात. इथे बघा मस्त असे लाडू वळलेले आहेत. तर असे मी पटापट सगळे लाडू वळवून घेते. लाडू लहान मोठा तुम्हाला ज्या आकारात हवा आहे त्या आकारात तुम्ही तयार करून घेऊ शकता. इथे मी जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही, असे मध्यम स्वरूपाचे हे लाडू तयार केलेले आहेत आणि एकूण 53 लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीने. खूप मोठा पण आपल्याला हा लाडू ठेवायचा नाही. हल्ली गोड कोण खात नाही, त्यामुळे लाडू बेताचाच आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि हा लाडू बघा किती सॉफ्ट आहे. एकदम सॉफ्ट लाडू तयार होतो. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, ज्येष्ठांपर्यंत सगळे लोक खाऊ शकतील असा हा मस्त तिळगुळ आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.